श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारचा हा दिवस आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. उद्याच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे आणि या गुरुपुष्यामृत योगावरती आपण जर काही वस्तू खरेदी केल्या तर त्याचा प्रभाव देखील तेवढाच पडत असतो. मग या वस्तू जर आपल्या घरी आणल्या तर आपल्या घरी माता लक्ष्मी ही धावत येईल. तर चला मग जाणून घेऊया या वस्तू कोणकोणत्या आहेत. या म्हणजे केवळ सोनं नाही, पण ही जरी एक वस्तू घरी आणली तरी देखील माता लक्ष्मी तुमच्या घरी येईल. मग आपण या वस्तू खरेदी केल्यामुळे माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. तर ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. 24 ऑक्टोबरला गुरुपुष्यामृत योग आहे. त्यामुळे या दिवशी काही वस्तूंची खरेदी आहे ती आपल्याला करायची आहे. कारण आपल्याला जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, मग ते शारीरिक असतील, आर्थिक असतील, मानसिक असतील. तर ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह तारे यांना विलक्षण महत्त्व आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर गुरुपुष्य योग तयार होत असतो आणि हा योग कार्यसिद्धीसाठी खूप फलदायी मानला जातो. गुरु हा कार्याचा प्रगतीचा कारक मानला जातो. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र आहे तर ते सर्व नक्षत्रांमध्ये चांगले आहे. तर तुम्हाला या योगावरती आपण काही गोष्टी खरेदी केल्या तर हे अत्यंत शुभ मानले जाते. या योगावरती आपण काही वस्तू खरेदी करावं असं शास्त्रसुद्धा सांगत असतं. मग या दिवशी सोने खरेदी केली जाते. असे म्हटले जाते की गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी केलेली सोने हे कधीच मोडण्याची आपल्यावर वेळ येत नाही. म्हणजेच काय, तर जो चांगलं नेहमी गोष्टी करतो, जो चांगलं कर्म करतो त्याला चांगलंच फळ मिळत असतं. आणि म्हणून या योगावरती काही वस्तू अजून खरेदी केल्या जातात. पण प्रत्येकाला परवडतील अशा वस्तू आपण खरेदी करू शकतो. आता या वस्तू कोणत्या आहेत तर ह्या आपण पाहूया. आता सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद. आता तुम्हाला माहीत आहे की हळद खरेदी करणे ही काही महाग वस्तू नाही. सोने खरेदी करणे प्रत्येकाला शक्य आहे असं नाही. आणि म्हणून हळद आपल्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आपण उंबरठ्याला हळदीचे लेपन करतो आणि म्हणून आपल्याला घरामध्ये कितीही हळद असू द्या, परंतु गुरुपुष्यामृत योगावरती थोडी का होईना पण आपल्याला ती हळद खरेदी करून घरी आणायची आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही या दिवशी धने खरेदी करू शकता. जे अखंड धने आहेत ते आपल्या घरामध्ये आणू शकता. गुरुपुष्यामृत योगावरती थोडे का होईना पण धने खरेदी करून घरी आणा. किमान 10 रुपयांचे धने तुम्ही खरेदी करू शकता. धने एका वाटीमध्ये आपल्याला देवी लक्ष्मी समोर ठेवायचे आहेत आणि आपल्याला या धन्याची पूजा करायची आहे. यानंतर हे जे धने आहेत तर यातील 2-2 धने कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. बाहेरच्या व्यक्तीला द्यायचे नाहीत. आपल्या घरातील जेवढे लोक आहेत त्या सर्वांना द्यायचे आहेत आणि उरलेले धने आहेत ते तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता किंवा एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद म्हणून ठेवू शकता. तर त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कवडी. आता तुम्ही कवडी देखील खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्ही 5 किंवा 7 अशा संख्यांमध्ये कवडी खरेदी करा. आता खरं तर माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या ह्या अतिशय प्रिय असतात. त्या धनदायक आहेत असं मानलं जातं. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पिवळ्या कवड्या खरेदी करा. कारण त्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते. परंतु तुम्हाला जर पिवळ्या कवड्या जर मिळाल्या नाहीत तर तुम्ही पांढऱ्या कवड्या देखील खरेदी करू शकता. आपण आपल्या मुख्य दरवाजावरती कवड्यांचं तोरणसुद्धा लावू शकतो. शक्य असेल तर तुम्ही तोरणसुद्धा खरेदी करू शकता. यानंतर आहे ते म्हणजे विड्याची पानं. आता बघा, तुम्हाला या दिवशी विड्याची पानं खरेदी करायची आहे किंवा घरी आणायची आहेत. आपली जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीला आपल्याला जो विडा आहे तर या दिवशी अर्पण करायचा आहे. तसंच त्या विड्याच्या पानावर आपल्याला 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि असा आपल्याला विडा लक्ष्मी मातेला किंवा कुलदेवीला
अर्पण करायचा आहे आणि पुन्हा त्यातील ज्या लवंगा आहेत त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवू शकता आणि उरलेले जे साहित्य आहे ते विसर्जित करू शकता. आता विड्याची पानं खरेदी करणे हे सुद्धा प्रत्येकाला परवडणार आहे. यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही या दिवशी तांदूळ खरेदी करू शकता. आता तांदूळ तुमच्या देवघरासमोर आपल्याला ठेवायचे आहेत. यानंतर त्याची पूजा करायची आहे. यातील 5 ते 7 तांदूळ आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधून किंवा लाल कागदामध्ये त्याची पोळी बांधून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता. त्याचप्रमाणे आपण अजून कोणती वस्तू खरेदी करू शकतो की जी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे कमल बीज. आता कमल बीज आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी, लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी तुम्ही या दिवशी घरं आणू शकता. या वस्तूमुळे लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आपल्या घरामध्ये पैसा टिकेल. कमळाचं जे फूल आहे ते धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे. माता लक्ष्मीला कमळाच्या फुलावर विराजमान आहे. त्याचप्रमाणे कमल बीज म्हणजे कमला बी हे तर माता लक्ष्मीचे आसन आहे. त्यामुळे तुम्हाला जर खरेदी करणे जमले तर तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करून आणा. अशा प्रकारे बघा तुम्ही कमलाचे बीज खरेदी करू शकता. आता जेवढं कमळाच्या फुलाला महत्त्व आहे तेवढंच कमळाच्या बीला सुद्धा महत्त्व आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर कमल बीज जे आहे ते घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. या वस्तू घरी आणू शकता. दिवा वगैरे लावायचा, स्वतःला बसायला आसन घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये स्वस्ती किंवा अष्टदल कमल तयार करायचं आहे आणि यानंतर आपल्याला दुसरी एक प्लेट घेऊन किंवा तामण घेऊन त्यामध्ये हे कमल बीज ठेवायचे आहे. त्याला व्यवस्थित आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता आणि आपल्याला जे स्वस्तिक तांदळाचे काढले आहे किंवा अष्टदल कमल काढलेलं आहे त्यावर बरोबर मध्यभागी हे बी आपल्याला ठेवायचे आहे. याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप अगरबत्तीने ओवाळायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला त्या कमलबीची पूजा करायची आहे. त्यानंतर एक वेळा स्त्री सूक्त, एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि आपलं जी काही पैशांच्या संबंधी, धनाच्या संबंधी इच्छा असेल ती लक्ष्मी मातेला बोलून दाखवायची आहे. आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. थोडा वेळ आपल्याला असंच प्लेटमध्ये राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचं कापड घेऊन हे जे काही कमळाचं बी आहे ते बांधायचं आहे. यासोबत आपल्याला अजून एक काळी मिरी घ्यायची आहे ती सुद्धा बांधायची आहे आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला ही पोटली जी आहे तर ती लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि यानंतर ही पोटली उचलून आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आतील बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला ही पोटली बांधायची आहे. आता त्यामुळे काय होईल तर त्यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाईल किंवा काळी मिरी आपल्यासोबत बांधल्यामुळे जी नकारात्मकता आहे, वाईट बाधा आहे ती सुद्धा नष्ट होईल. त्यामुळे तुम्ही कमल बीज जे आहे ते गुरुपुरुषामृत योगावरती नक्की खरेदी करू शकता. ज्यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि त्यानंतर आपण जो काही दिवा आहे, दिवाळी आहे तर ती आता लवकरच येणार आहे. तर दिवाळीच्या ज्या काही वस्तू लागतात त्या वस्तूंची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुरुपुरुषामृत योगावरती या सर्व वस्तू घरामध्ये आणा. त्यामुळे माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा तुम्ही आणू शकता. चांदीचा शिक्का आणू शकता, लक्ष्मीचे पावले आणू शकता, चांदीची पावलं आणा, तांब्याची आणा. तुम्हाला शक्य असतील असे पावले आणू शकता, चांदीचे निरांजन आणू शकता, श्रीयंत्र आणू शकता. त्याप्रमाणे कमळगट्ट्याची माळ आणू शकता, चांदीचा कलश देखील तुम्ही आणू शकता, कुबेर यंत्र आणू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या दिवाळीसाठी वस्तू आवश्यक असतील त्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका.